अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र. मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय आजच्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. आजचा जो ब्लॉग आहे तो खरोखर तुम्हाला आवडणार आहे. जे कोणी नवीन बांधकाम करताय त्यांच्यासाठी हा खास करून त्यांच्यासाठी आहे. कारण आपण जे बांधकाम सुरू केलेलं आहे ते आपला जास्त खर्च न घालवता आपण ज्या पद्धतीने हे जे टॉयलेटचं काम करतोय, आता हे जे रिंग दिसत आहेत तुम्हाला, हे पूर्ण आपण आपल्या टॉयलेटचं बांधकाम चालू केलेलं आहे. आणि ही रिंग आपण आणलेली आहे. हिची किंमत आहे 350 रुपये. त्याच्यावरती त्याचं जे झाकण आहे तर त्याची सुद्धा 350 रुपये किंमत आहे. हे मला माझ्या घरापर्यंत पोहोच मला इथे 5,500मध्ये पूर्ण मटेरियल झालं आहे. म्हणजे त्या दोघा मिस्त्रीची मजुरी वगैरे मिळून मला सांगायचं एवढंच आहे तुम्हाला की आत्ता जर समजा आपण जर टॉयलेट जर बांधकाम करायचं जर झालं तर फक्त खालच्या त्या चेंबरलाच आपल्याला 70,000 ते 80,000 रुपये लागून जातात. आणि हा कमीत कमी खर्चामध्ये हा होणारा आणि म्हणजे जे 4-5 माणसाची जी फॅमिली आहे, साधारण कुटुंब आहे, त्यांना हा एक परवडणारा हा एक टॉयलेट आहे म्हणायचं. सांगायचं जर झालं तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी मिस्त्रीने किती छान पद्धतीने ह्या प्लेट वगैरे लावून घेतलेल्या आहेत. आणि मी पूर्ण खड्डा, याचा शोष खड्डा जो आहे तो त्याच्यामध्येच केलेला आहे. अटॅच बाथरूम आमचा प्लॅन केलेला आहे आम्ही. आता याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर हे पूर्ण याच्या बाजूने पूर्ण कपची भरून घ्यावे लागणार. आता तुमच्या इकडे भाषेमध्ये त्याला काय म्हणतात मला माहीत नाही. कपची म्हणजे छोटे जे दगड येतात, विहिरीचे जे दगडाचे जे काढलेले असतात ते दगड आणून इथे चारी बाजूने मांडावे लागतात. आणि जर ते चारी बाजूने जर ते डबर भरून जर घेतलं कपची तर त्याच्यामध्ये त्याचं ते पाणी पूर्णपणे ते मुरलं जातं. आणि ते पाणी मुरल्याच्या नंतर जेवढं आपल्याला पाणीसाठा होईल तो आतल्या जमिनीमध्ये तो पाणी मुरून जातं. मला एवढंच सांगायचं आहे की आपण जो खर्च जे आपल्याला जे जास्त करायचा आहे तो न करता सगळ्यात साधा आणि सोप्या पद्धतीमध्ये हे परवडणारं, आपल्याला आपल्या खिशाला परवडणारं एक टॉयलेटचं काम आहे. मग आता तुमचं जर बजेट असेल तर तुम्ही ते खाली ते पूर्ण टाकी वगैरे करून तुम्ही करू शकताय. पण एक साधारणतः कुटुंबासाठी हे खूप चांगल्या कमी खर्चामध्ये हे होणारं एक टॉयलेट आहे. आणि बरेच लोक ही वापरतात आणि हे वापरायला माझ्या मते काही हरकत नाही आहे. कारण हे पूर्ण भरण्यासाठी किमान 20 ते 25 वर्ष जातील, तेव्हा कुठे जाऊन हे भरेल. आता याची उंची बघू शकता तुम्ही, 7 प्लेटमध्ये हे अशा प्रकारचं हे झालेलं आहे. आता हे झाकण घेऊन येतात बघा हे. आणि बिहारचे लोक आहेत, मॉमेडियनच आहेत, म्हणजे मुस्लिमच आहेत ते. तर त्यांच्या सांगण्यावर